आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत स्वाभिमानानं लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो। आज परूस कडेगावचे खरं तर महाविकास आघाडीचे भारतीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आपल्या सर्वांचे लाडके माननीय डॉक्टर विश्वजीतजी कदम यांच्या या प्रचार सभेसाठी मंचावर उपस्थित असणारे आपले मार्गदर्शक ज्येष्ठ नेते मोहनरावजी कदम, विधान परिषदेचे आमदार अरुणा लाड, शांताराम बापू कदम, डॉक्टर जितेशजी कदम, सुभाष बापू मोहिते, हिम्मतरावजी देशमुख, इंद्रजीतजी साळुंखे, जगदीशजी महाडिक, जयदीपजी यादव, बाळकृष्णप्पा, सौभाग्यवती मालनताई मोहिते, प्रकाशदादा जाधव, सोमनजी महाडिक, हनुमंतराव पवार, रघुरावजी महाडिक, महेश पाटील, नितीन शिंदे, प्रमिलाताई साळुंखे, डीएसजी देशमुख, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर कुणाचं नाव घ्यायचं राहून गेलं असेल तर ती माझी नाही, नावं लिहून देणाऱ्याची चूक आहे। पण मगाशी बाळासाहेबांनी जे प्रेमाने सांगितलं म्हणजे बाळासाहेब मनापासून सांगतो, आतापर्यंत तुमचं एक सॉफ्ट व्यक्तिमत्व पाहिलं होतं, पण गडी निवडणुकीच्या रिंगणात आल्यानंतर वेगळाच रंगात येतोय हे आजच्या या सभेने बघायला मिळालं। पण त्यांनी सांगितलं की आवर्जून मी संध्याकाळची वेळ दिली, पण ही वेळ देत असताना नेमकं का वेळ दिली, कारण काय होतं ही वेळ देण्याचं? म्हणजे महाराष्ट्रात राज्यात मंत्री राहिलेले आहेत, भारतीय विद्यापीठचे सर्व एवढा मोठा पसारा त्यांच्याकडे आहे, या कारणांसाठी वेळ दिली? तर याचं उत्तर नाही असं आहे भावांनो। याचं कारण आहे पद, पैसा, प्रतिष्ठा हे सगळं बाजूला ठेवून जो माणसाला माणूस समजतो, माणसातली माणुसकी जपतो, जो मैत्री जपतो असा माणूस मी ओळखतो आणि त्याचं नाव डॉक्टर विश्वजीत कदम। आणि म्हणून जरी तुम्ही माझे आभार मानत असला तरी मी स्वतःला भाग्यवान समजतो की प्रचार सभा घेत असताना आपण कोणाची प्रचार सभा घेतोय। आणि तुमच्या सगळ्यांचं खरं तर अभिनंदन करायला आलं, फार नशीबवान आहात तुम्ही। नशीबवान अशासाठी की सगळे जण केवळ आमदार निवडून देतील, पण तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणातला हा हिरा निवडून देणार आहात हे तुम्हाला प्रामाणिकपणे सांग। अनेक ठिकाणी हे सांगितलं जातं, वटवृक्षाच्या छायेखाली रोपटी उगवत नाहीत असं अनेक ठिकाणी म्हटलं जातं, अनेक ठिकाणी सांगितलं जातं, परंतु स्वर्गीय पंतप्रधान कदम साहेबांसारख्या वटवृक्षाच्या छायेखाली सुद्धा एक रोपट तरारून उठतंय। स्वतःचं व्यक्तिमत्व, स्वतःचं कर्तृत्व हे राजकारणाच्या पटलावर दाखवतंय, त्याचं नाव डॉक्टर विश्वजीत कदम। बाळासाहेबांनी त्यांच्या भाषणात सांगलीच्या महापुराचा उल्लेख केला, तेव्हा मी स्वतः आलो होतो सांगली जिल्ह्यामध्ये आणि तेव्हा मी पाहिलं होतं की पायाला जखम झाली, पत्र्याला पाय कापला होता, प्लास्टिकची पिशवी गुंडाळली होती आणि तरी सुद्धा हा माणूस अव्याहतपणे पुरातल्या माणसांची सेवा करत होता। रक्त त्या प्लास्टिकच्या पिशवीत जमा झालं होतं। स्वतःच्या जखमेची पर्वा न करता मतदारसंघातल्या मतदारांच्या जखमांची जर काळजी घेणार असेल तर नेता हा असा असावा, आमदार हा असा असावा, माणूस हा असा असावा यावर। आणि म्हणून इथे येणं गरजेचं होतं। म्हणजे त्यांनी सांगितलं 1200 कोटी रुपयांचा निधी त्यांनी आणला असेल, विधानसभेत निवडून येणारे ते बिनविरोध निवडून येणारे ते आमदार आहेत। पण याच बरोबरीने फार महत्वाची गोष्ट अशी आहे की या बाबाचा पॅटर्न लोकसभेला अख्ख्या देशात गाजला। आणि म्हणून आम्ही जुन्नरमध्ये घाईघाईने आधी माणूस आमच्याकडे घेतला, पण तुमच्या नेत्याचं जे कौतुक केलं जातं म्हणजे अनेकदा त्यांच्या भोवती संशयाचं धुकं तयार करण्याचा प्रयत्न झाला। आम्ही बारकाईने बघत होतो
म्हणजे इंडिया आघाडीची आपली बैठक झाली तेव्हाही आपली चर्चा झाली की त्यांच्या भोवती प्रत्येक वेळी संशयाचं धुकं तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण माननीय राहुलजी गांधी जेव्हा सांगलीत आले तेव्हा या तुमच्या वाघानं, या तुमच्या पठ्ठ्यानं ते संशयाचं धुकं तयार करणाऱ्या प्रत्येकाची बोलती बंद केली. आणि म्हणून मला अभिमान आहे या माणसाचा. आणि त्यांना निवडून द्या हे सांगायला आलोच नाही. कारण विरोधकांना एकच भीती, विश्वजित कदमांचं लीड किती. आणि आता हे लीड तुम्हाला वाढवत जायचंय. कारण मगाशी त्यांनी ज्या ताकारी टेंबूच्या योजनेचा उल्लेख केला, मगाशी इंद्रजी साळुंखेंनी त्यांच्या भाषणामध्ये मी बारकाईने ऐकत होतो बाळा. ते ऐकत असताना त्यांनी सांगितलं तुळशीच्या लग्नाच्या वेळी ऊस आणायचा असेल तर तो घाटा खालून आणावा लागत होता. आज ऊसाचं एवढं जास्त क्षेत्र आहे, 100-150 टन ऊस एक शेतकरी आमचा काढायला लागला. हेच बोला ना तुम्ही. पण हे तुम्ही बोलत असताना त्याच वेळी एक गोष्ट माझ्या मनावर ही कोरली गेली. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांबरोबर अनेक ठिकाणी प्रवास करत असताना पवार साहेब आवर्जून याचा उल्लेख करतात, ताकारी टेंबू योजनेचा उल्लेख करतात. आणि जर ऊसाचं रान इकडे वाढत असेल, ऊसाचं उत्पन्न इकडे वाढत असेल तर त्या ऊसाच्या गोडव्यात आज पतंगराव कदम साहेबांची आठवण आहे. तो गोडवा हा स्वर्गीय पतंगराव साहेब कदम साहेबांचा. आणि म्हणूनच त्यांचं भाषण ऐकताना, विश्वजित कदमांचं भाषण ऐकताना मला हे आवर्जून जाणवलं की पाणी साधन आहे. म्हणजे बाळाचे पाय पाण्यात दिसतात, काही गोष्टी रक्तात येतात. त्या पद्धतीने 19व्या वर्षी 10x10च्या खोलीला भारतीय विद्यापीठ नाव लिहू शकणाऱ्या माणसाने आज 188 कॅम्पस आहेत देश विदेशामध्ये. आणि त्यामुळं तेच रक्त इथल्या धमन्यात सळसळतंय. आणि काहीतरी अचाट, काहीतरी अफाट या पुढच्या काळात होणार. ही काळ्या दगडावरची रेग आहे. आणि या नेतृत्वाला तुम्ही मतदान करता. इकडे मतदान करत असताना, ही निवडणूक बघत असताना ही केवळ विधानसभेची निवडणूक. मगाशी बाळासाहेब म्हणाले त्या पद्धतीने ही महाराष्ट्र धर्म जागवणारी निवडणूक. म्हणजे तुम्ही बघा, महायुतीचे वेगवेगळे नेते येतील. महायुतीच्या निवडणूक सुरू झाल्यापासूनचा एकदा प्रचार झाला. 2-2.5 वर्षापूर्वी ज्या पद्धतीने पक्ष फोडले गेले, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आधी फोडली गेली. ही शिवसेना फोडल्यानंतर जेव्हा गेलेले 40 जण, म्हणजे सुरत, गुवाहाटी सगळं आठवतंय आपल्याला, माहितीये सगळं, 50 खोके, ही महाराष्ट्राच्या राजकारणाला कधी सवय नव्हती. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब असेल, स्वर्गीय वसंतदादा पाटील असतील, या सगळ्यांनी एका सुसंस्कृत राजकारणाचा परिपाठ घालून दिलेला असताना पायातली चप्पल विकत घेता येते, अंगावरचा शर्ट विकत घेता येतो, हातातला मोबाईल विकत घेता येतो, पण नेते आणि मंत्री आणि आमदार सुद्धा विकत घेतले जाऊ शकतात. ही महाराष्ट्राच्या राजकारणाला कोणी कीड लावली असेल तर ती भारतीय जनता पक्षाने लावली. आणि पहिल्यांदा महाविकास आघाडीचं हे सरकार पडल्यानंतर मग 27 जूनला माननीय पंतप्रधान भोपाळमध्ये बोलले. भोपाळमध्ये 70,000 कोटीचा उल्लेख केला. आणि मग काही नेते टुनकन उडी मारून भाजपच्या मांडीवर जाऊन बसले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर महायुतीचं सरकार आल्यानंतर सांगायला सुरुवात झाली, विकासासाठी गेलो, विकासासाठी गेलो. या विकासाची गंमत बघा काय झाली नेमकी. एक साधं उदाहरण देतो तुम्हाला. महाराष्ट्र कुठं जातो, तुमच्या खिशातल्या पैचा हिशोब हा कशा पद्धतीने कुणाच्या स्वार्थासाठी ही पै वापरली जाते विचार करा. आपली पोरं शाळेत जातात ना, ती खोडरबर घेतात, त्या खोडरबरावर 18% जीएसटी आहे. शीस पेन्सिल घेतात, त्याच्यावर 18% जीएसटी आहे. जर दही दुकानातून आणलं तर त्याच्यावर 5% जीएसटी आहे. पायातल्या चपलीवर जीएसटी आहे. बाळ जन्माला आल्यानंतर त्याला दिलेल्या व्हॅक्सिनवर जीएसटी आहे. आणि माणूस गेल्यानंतर जे तिरडीवर कापड अंथरावं लागतं ना, त्या कापडावर बी जीएसटी आहे. तुमच्या माझ्या खिशातून पैसे जातात. जी शेती अवजार येतात त्याच्यावर 12% जीएसटी, खतावर जीएसटी, या सगळ्यावर जीएसटी आहे. तर एक साधं उदाहरण देतो, विचार करा. पुणे रिंग रोड सारखा प्रकल्प
या महायुतीच्या सरकारने आणला. बजेट होता 18,000 कोटी. 18,000 कोटी लिहायचे म्हटले तर आपल्याला कळत नाही 18 वर शून्य किती, बरोबर का नाही? 18,000 कोटीचा प्रोजेक्ट अचानक 41,000 कोटी रुपये झाला. 18 रुपयाचा साबण 41 रुपयाला आपण घेऊ का? जर 18 रुपयाचा साबण 41 रुपयाला आपण घेणार नाही, पण 18,000 कोटीचा प्रोजेक्ट 41,000 कोटीवर या महायुतीच्या सरकारने नेला. आज महाराष्ट्र राज्यावरचं कर्ज नेलंय 8.5 लाख कोटी रुपये. आणि मग जेव्हा हे महायुतीचे नेते महाराष्ट्रभर फिरून सांगायला लागले का आम्ही एवढे 1000 कोटी आणले, आम्ही तेवढे 1000 कोटी आणले, म्हणजे तुम्ही पोलीस कडेगावचे लोक नशिबवान आहात. कारण महायुतीच्या नेत्यांनी जर सांगितलं, बाळासाहेब त्यांनी आकडा सांगितला का माग कार्यकर्ता लगेच कॅल्क्युलेटर काढतो, याचं 10% किती, 50 कोटी वसूल तर झाले पाहिजे ना. तर याचं 10% किती हे म्हटल्याबरोबर हे महायुतीच्या नेत्यांना कळलं. आणि मग काही काही पोरं असतात वर्षभर उंडारत्या करतात, अभ्यासाच्या नावाने शिमगा, आणि परीक्षेच्या आदल्या रात्री जागो अभ्यास करतात. परीक्षेच्या आदल्या रात्री जागो अभ्यास केल्यानंतर माऊली काय म्हणती, या धपाटा घालतील म्हणती, वर्षभर अभ्यास करायचा असतो, आदल्या रात्री अभ्यास करून काय पास होत नाही, बरोबर का नाही? तसं सरकारने केलं. 2.5 वर्ष चापून चुपून खाऊन झालं. आणि त्यानंतर आता सरकार जातंय कळल्यानंतर शेवटच्या 2 महिन्यामध्ये धपाधप नुसता योजनांचा पाऊस पडायला सुरुवात केली. पण आमच्या माता भगिनींना करेक्ट म्हणतील, यांच्या नॅरेटिव्ह बदलणं बघा. आमच्या माता भगिनींना करेक्ट माहितीये की आदल्या रात्री अभ्यास करून पोरग पास होत नाही, आणि 2 महिने आधी आलेल्या योजनेवर सरकार परत बनत नाही. त्यामुळे त्यांनी मग विकासाची गोष्ट सोडली आणि सांगायला लागले लाडकी बहीण. पण आमच्या बहिणीला लय चांगलं माहिती, दिवाळी झाली ना, दाजीनी सांगितलं असं करंजाकर, बहिणीने खोबरं किसायला घेतलं तेव्हाच कळलं 140चं खोबरं 280 झालं. बहिणीने जसं तळायला तेल घेतलं तसं बहिणीला कळलं तेलाचा डबा वाढल्या 500 ला 700 नाही. दाजींना किराण्याचा भाव माहिती. एवढं चांगलं जर गाव असेल तर याला म्हणतात अवेअरनेस. पण हे सगळं कळल्यानंतर लाडक्या बहिणीला हे कळलं की मला 1500 देत आहे, पण दाजीच्या सोयाबीनला भाव नाही, दाजीच्या उसाला भाव नाही, दाजीच्या कपाशीला भाव नाही, भाच्याला आमच्या काही नोकरी नाही. आणि मग बहिणीला कळलं गाय पर शुरू चाय पर शुरू हुई सरकार गाय पर आकर अटक गई. चाय पर शुरू हुई सरकार गाय पर आकर अटक गई. बात तो हुई थी 15 लाख की, 1500 में कैसे सिमट गई? आठवतं ना 15 लाख, विसरू नका. चाय पर शुरू हुई सरकार गाय पर आकर अटक गई. बात तो हुई थी 15 लाख की, 1500 में कैसे सिमट गई. इसलिए भाई दादा भाऊ ये गुलाबी धूल हमारी आंखों में न झोंके. इसलिए भाई दादा भाऊ ये गुलाबी धूल हमारी आंखों में न झोंके. आपको गद्दारी के लिए 50 खोके और लाडली बहना सिर्फ 1500 में होके. हा जेव्हा माता भगिनींना हा प्रश्न समजला, हे उत्तर समजलं, तेव्हा या माता भगिनींच्या समोर महाविकास आघाडीची पंचसूत्री आली. तुम्हाला माहिती आता पंचसूत्र महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर हे 1500 नाही, डायरेक्ट 3000 रुपये तुमच्या अकाउंट मध्ये, वर्षाला 6 गॅस सिलेंडर. माता भगिनींना जर व्यवसाय सुरू करायचा असेल तर 5 लाख रुपयापर्यंतचं भांडवल अगदी अल्प कर्जदारामध्ये. एवढंच नाही तर लेक जन्माला आली तर ती 18 वर्षाची झाल्यानंतर तिला 1 लाख रुपये. आणि माता भगिनीला फक्त लाडकी नाही तर ती सुरक्षित असली पाहिजे, यासाठी शक्ती कायद्याची अंमलबजावणी ही महालक्ष्मी योजना घेऊन महाविकास आघाडीचं सरकार येतं. आणि मग हे कळल्यानंतर महायुतीने परत आपला टर्न घेतला, परत यू टर्न घेतला. म्हणजे आधी झाला विकास, तिथं टक्केवारी कळायला लागल्यानंतर विकास ठेवला बाजूला. मग आली लाडकी बहीण, तिथं महालक्ष्मी योजना महाविकास आघाडीची जास्त भारी म्हटल्यानंतर परत यू टर्न घेतला. आणि मुंबई पुण्यात होर्डिंग लागले, बटेंगे तो कटेंगे.
आणि बटेंगे तो कटेंगे हे होर्डिंग लावून फोटो कोणाचा? उत्तर प्रदेशाचे माननीय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा. आहे का नाही गंमत? अहो त्यांचा निम्मा उत्तर प्रदेश पोट भरायला महाराष्ट्रात येतोय आणि त्यांचा मुख्यमंत्री आम्हाला येऊन सांगणार बाबांनो बटेंगे तो कटेंगे. आता कालची गंमत बघा. माननीय मुख्यमंत्री महोदयांची सोलापुरात सभा झाली. सोलापुरात माननीय मुख्यमंत्री महोदयांची सभा झाली. या सभेच्या दोन गमती आहेत. माननीय पंतप्रधानांचं जेव्हा भाषण सुरू झालं, या पंतप्रधानांच्या सभेनंतर भाषण सुरू असताना माता भगिनी उठून जायला लागल्या. तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी माता भगिनींना सुनावलं, तुम्हाला 1500 रुपये दिलेत, तुम्हाला बसून ऐकावं लागेल. हा सन्मान भारतीय जनता पक्षाचा माता भगिनींचा ठेवला गेलेला. म्हणजे तुम्हाला 1500 रुपये दिलेत म्हणजे काय त्यांनी उपकार नाही केले, दिले ते त्यांच्या खिशातून नाही दिले. जे आपल्याच खिशातून काढले होते ते फक्त दिले. पण आता तेही दाखवून दिलं का जे दिले होते ते फक्त मतांची वेगळी म्हणून दिले होते. हे सोलापूरच्या सभेने काल दाखवलं. आणि ते दाखवून झाल्यानंतर मंडप तिथंच राहिला. पंतप्रधान भाषण देऊन निघून गेले. सोलापुरातला सभेचा मंडप तिथंच राहिला. आज त्या मंडपामध्ये एक आध्यात्मिक बाबा येऊन बसले. आज त्या मंडपामध्ये एक आध्यात्मिक बाबा येऊन बसलेत आणि ते बाबा सुद्धा तेच सांगतायत, एक है तो सिर्फ है, हमें छेडेंगे तो हम नहीं छोडेंगे. असे एक बाबा त्या मंडपातून सोलापुरातून आज सांगतायत. आणि एक प्रचार केला जातोय. ज्यांनी विकासापासून सुरुवात केली होती ते आज येऊन सांगतात हिंदू खतरे में है. हो हिंदू खतरे में है, पण कोणता हिंदू खतरे में है? आज या महायुतीच्या सरकारमध्ये दिवसाला 8 शेतकरी आत्महत्या करतायत. महिन्याला 200 शेतकऱ्यांच्या दारात तिरडी जाते. महिन्याला 200 शेतकऱ्यांचं सरण रचलं जातंय. माझ्या शेतकऱ्याच्या शेतमालाला हमी भाव मिळत नाही. तो शेतकरी हिंदू नाही का? आज माझ्या तरुणांच्या हातातूनचा रोजगार तुम्ही हिरावून दिलाय. तरुणांच्या नशिबात नैराश्य दिसतंय. 5.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली. आज माझ्या तरुणाईच्या हाताला काम नाही आणि त्याच्या कामाला दाम नाही. तो माझा तरुण हिंदू नाही का? आज महाराष्ट्रात गेल्या 2 महिन्यामध्ये 2000 पेक्षा जास्त माता भगिनी बेपत्ता झाल्यात. या माझ्या माता भगिनी हिंदू नाहीत का? बदलापूरमध्ये ज्या चिमुरडीवर अत्याचार झाला ती माझी चिमुरडी हिंदू नाही का? जिथं तरुणांची ही अवस्था, जिथं शेतकऱ्यांची ही अवस्था, जिथं सर्वसामान्य माता भगिनींची ही अवस्था, आणि यामध्ये काहीच करता आलं नाही म्हणून आता सांगायचं हिंदू खतरे में. आणि ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री येऊन सांगतात बटेंगे तो कटेंगे. आणि जाऊन सांगा कोणीतरी त्यांना, हे असं बटेंगे तो कटेंगेचं विषाचं बीज रुजायला ही काय गंगा यमुनेकाठची भुसभुशीत माती नाही. हा सह्याद्रीचा काळा पाषाण आहे, काळा पाषाण. इथे छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 अपगड जातींना एकत्र घेऊन 12 बलुतेदारांना 16 लुतेदारांना एकत्र घेऊन स्वराज्याचं स्वप्न रेखलं होतं. तो हा महाराष्ट्र आहे. बचेंगे तो और भी लढेंगे हे सांगणारा हा महाराष्ट्र आहे. इसलिए हम जुडेंगे और जीतेंगे हे आता भारतीय जनता पक्षाला सांगावं लागेल. आणि म्हणून भावानं आण आहे तुम्हाला, आण आहे तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची, आण आहे तुम्हाला या महाराष्ट्र धर्माची. की माननीय पंतप्रधान येऊन सांगतात ना, एक है तो सिर्फ है. त्याच्या वाक्याचं पुढचं वाक्य असे, एक है तो सिर्फ है, आप अंबानी और अदानी की जेब में है. हे माननीय पंतप्रधानांचं खरं वाक्य. कारण सोयाबीनची परिस्थिती बघा. सोयाबीनचं उत्पादन खर्च 6000 शेतकऱ्याला मिळतात 3800. जेव्हा आमच्या कापसाला भाव येतो तेव्हा हे भारतीय जनता पक्षवाले ऑस्ट्रेलियातून कापूस आयात करतात. कांद्याला भाव पडला की भारतीय जनता पक्षवाले कांद्याची निर्यात बंद करतात. शेतकऱ्याच्या ताटात माती घालवण्याचं काम जर कोण करत असेल तर भारतीय जनता पक्षाचे लोक हे सातत्याने करतात. आणि निवडणुकीच्या तोंडावर मात्र वेगवेगळ्या गोष्टी घेऊन आपल्याला भ्रमित करण्याचं काम
भारतीय जनता पक्ष करत असेल तर आता ठणकावून सांगितलं पाहिजे. कारण विचार करा, महाराष्ट्रातल्या युवकांच्या, मराठी युवकांचा जो रोजगार होता, वेदांता फॉक्सकॉन असेल, टाटा एअरबस असेल, बर्थ ट्रक पार्क असेल, गेला कुठं माहितीये ना. मग जर महाराष्ट्राची भाकरी खाऊन गुजरातची चाकरी करायची असेल तर दिल्लीतून गुबगुबू वाजल्यावर माना डोलवणाऱ्या नंदीबाईलाचं सरकार नको, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारानं जाणार महाविकास आघाडीचं सरकार असलं पाहिजे. आणि त्यासाठी तुम्हा सर्वांवर एक महत्वाची जबाबदारी आहे, ती म्हणजे सगळ्या पै पाहुण्यांना सांगा, पलूस काडेगावचा निकाल मला माहितीये, पलूस काडेगावचा निकाल मला माहितीये, 100% माहितीये. कारण जर गिराईक पैसे देत नसेल तर दुकानदार त्याला थांबवित नाही. पुढचं बोलायची गरज आहे. जर गिराईक पैसे देत नसेल तर दुकानदार त्याला थांबू देत नाही. आणि मग ऊसाचं बिल न देणारा आमदार कसा करा एवढं. आणि त्यामुळे सगळ्या नात्या गोत्याला सांगा, पै पाहुण्याला सांगा, ही लढाई, ही निवडणूक महाराष्ट्र धर्म जागवण्याची निवडणूक आहे. केवळ आमदार, केवळ सत्ता, केवळ सरकार कोणाचंही निवडणूक नाही, तर महाराष्ट्र या पुढच्या काळात कुठल्या वाटेने जाणार हे ठरवणारी निवडणूक आहे. आणि म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती आहे, बळकट पंजात आता मशाल पेटवा आणि विजयाची तुतारी वाजवा आणि विश्वजित कदम यांना प्रचंड प्रचंड मताधिक्यानं विजयी करा. कारण माणूस एक नंबर, माणसाचं काम एक नंबर आणि आपला मतदानाचा एकच नंबर. त्यामुळे विश्वजित कदम यांना प्रचंड मताधिक्याने विजय करा एवढी कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय.